नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। तर आजच्या भागामध्ये आता आपली ही इशू बाईकवरून तिच्या स्कूटीवरून ते आपल्या दुकानाचे पेपर्स घेते आणि आता ती आपल्या जिजूला भेटायला त्या हॉटेलवर यायला निघते। स्कूटी इतकी फास्ट चालवत असते, समोर जो येईन त्याला धडकत असते आणि सॉरी सुद्धा बोलत असते, जरा घाईमध्ये आहे म्हणून येत असते। तेवढ्यात समोरून एका जो बाईकवरून माणूस येत असतो त्याला सुद्धा धडकते आणि परत न थांबता तेथून बाईकवरून निघून सुद्धा जाते। जल्दी में हो असं हिंदीमध्ये सुद्धा बोलत असते। आणि आता तेथून आल्यानंतर मात्र आता इकडे आपला आर्यन आहे, तो सात्विक फॅशन डिझायनर म्हणून तेथे त्या हॉटेलवर येऊन पोहोचलेला असतो। त्याचं अगदी तेथे सुद्धा धुमधडाक्यात असं स्वागत होतं। त्याची तेथे जेव्हा एंट्री होते तर सर्वजण अगदी बघतच असतात आणि टाळ्याचा वर्षाव करत असतात। मात्र आता जे रिपोर्टर असतात तर ते आर्यनला विचारतात की सर, अहो या रेस्टॉरंटमध्ये जे काही तुमचं सात्विक फॅशनचं शो आहे तो ठेवायचं काहीतरी असं खास कारण असेल। त्याचं कारण काय होतं तर आर्यन सर्वांना सांगायला सुरुवात करतो, या हॉटेलच्या मालकाने मला रिक्वेस्ट केली होती म्हणून येथे मी माझा फॅशन शो ठेवला आणि तेवढीच हॉटेलची सुद्धा पब्लिसिटी वाढेल। तेव्हा मात्र आता दुसरी रिपोर्टर विचारते की सर, आम्हाला तर असं समजलं की येथे येण्यापूर्वी इंदोरच्या राम बागेतील जुना वाडा तुम्ही विकत घेतला येथे येण्यापूर्वी, मग हे सर्व खरं आहे का? तेव्हा मात्र आता आर्यन शांत राहतो। तेव्हा सर्व रिपोर्टर विचारायला सुरुवात करतात की सर, हे खरं आहे का? सांगा, हे खरं आहे का? सांगा सर, हे खरं आहे का? तेव्हा आता लगेच आर्यन हा त्यांना एक छान असं उत्तर देतो रागातच, ही कॉन्फरन्स ह्या शो साठी आहे आणि तो प्रश्न, तो क्वेश्चन्स माझ्या बिझनेसशी निगडित नाही। तेव्हा आता एक रिपोर्टर विचारते की सर, पण तुमचा नक्की या वाड्याशी काहीतरी जुना संबंध आहे असं आम्हाला कळलं, हे खरं आहे का? तेव्हा पुन्हा एका आवाजात सर्वजण विचारायला सुरुवात करतात की सांगा सर, हे सर्व खरं आहे? बोला ना सर, काहीतरी बोला, सांगा सर। तेव्हा आता तो फक्त हाताने इशारा करतो की थांबा आणि परत तो म्हणतो की कॉन्फरन्सला आता सुरुवात करा। त्यामुळे आता तो डायरेक्ट तिथून बाजूला निघून जातो आणि आता सर्व रिपोर्टरमध्ये कुजबुज अशी सुरू होती। त्यानंतर आता मात्र ही आपली ईश्वरी बाईकवरून म्हणजे आपल्या स्कूटीवरून तेथे हॉटेलमध्ये येऊन पोहोचते। बाईकच्या खाली उतरल्यानंतर अगोदर गणू बाप्पा असतो म्हणजे आपला श्री गणेशा, त्याला हात जोडते। अरे गणू बाप्पा, हे सर्व मी आज आई बाबांपासून सर्व चोरून करते आणि हे फक्त आणि फक्त माझ्या नमूताईच्या आनंदासाठी, तिच्या जिंदगीचा हा सवाल आहे, त्यामुळे जे काही आता मी काम करते ते फक्त माझ्या हातून व्यवस्थित होऊन दे म्हणून जय गणेश असे बोलून देवाला हात जोडते। आणि तेवढ्यात मात्र तिच्या ताईचा म्हणजे नम्रताचा कॉल येतो, तर कॉल उचलते आणि बोल ना ताई असं म्हणते। तेव्हा नम्रता तिला विचारते की काय ग इशू, तू भेटली का त्यांना? तर इशू म्हणते की नाही अगं, आत्ताच मी इथे आले, हॉटेलच्या बाहेर आलेले आहे, पण निघताना मी जिजूंना फोन केला होता, त्यांनी मला रूम मध्येच भेटायला बोलावलं। पण ताई अगं, मी आता पटकनी आतमध्ये जाते, पण अगं ताई येथे मात्र आज जरा सिक्युरिटी आहे। तेव्हा नम्रता विचारते की का ग, का असं? तेव्हा इशू म्हणते की नाही, मला माहिती नाही, काहीतरी प्रोग्राम आहे असं वाटतं, पण जिजूंनी मात्र माझं नाव रिसेप्शनला सांगून ठेवलेलं आहे, त्यामुळे मला कोणीही अडवणार नाही। आणि तेवढ्यात मात्र आता बॅटरी डाऊन होते असं तिला समजतं आणि ती म्हणते की ताई आता बॅटरी डाऊन होते, मी फोन ठेवते। तेवढ्यात बोलता बोलता मात्र फोन कट सुद्धा होतो म्हणजे बॅटरी पूर्ण डाऊन होते। नम्रता म्हणते की इशू वैतागते आणि ह्या फोनला सुद्धा आता स्विच ऑफ व्हायचं होतं का? आणि परत ती आपला मोबाईल पर्स मध्ये ठेवते आणि ती पर्स सुद्धा गाडीच्या डिकीत मध्ये ठेवते आणि पुन्हा एकदा खुश होऊन जय गणेशाला हात जोडते आणि आतमध्ये निघते। त्यानंतर मात्र आता इकडे सुप्रिया असते, तर ती सुप्रिया आत येते आणि आपल्या नम्रताला विचारते की काय ग मुलींनो, अजून तुमचं आवरलं की नाही? अगं नवरा मुलगा येण्याची वेळ सुद्धा झालेली आहे आणि काय ग इशू कुठे आहे? इशू दिसत नाही। तेव्हा नम्रता म्हणते की हो आई असेल ती कुठेतरी इथेच। तेव्हा सुप्रिया विचारते की नम्रता अगं पण तुझं आवरलं ना? तेव्हा नम्रता म्हणते की हो। तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते की हो, मी जरा बाहेरचं पाहते। तेव्हा मात्र आता सुप्रियाच्या ज्या मैत्रिणी असतात तर त्या बाहेर अगदी सुप्रियाला म्हणत असतात की खरंच नम्रता नशिबवान आहे, आता जर तिचा साखरपुडा सुद्धा मोडला होता आणि परत दुसरं स्थळ तुला किती घाईने इतक्या लवकर मिळालं आणि लग्न सुद्धा जमलं। तेव्हा मात्र आता सुप्रियाला म्हणजे नम्रताच्या आईला हे सुद्धा आठवतं की जो काही अभिषेकची आई असते तिने म्हणजे अशी मागणी केलेली असते की तुमचं मिठाईचं जे दुकान आहे ते आमच्या नावावर करा, तरच आमचा मुलगा बोल्यावर उभा राहू शकतो। तुम्ही ज्या क्षणी होकार देता त्या क्षणी मी लगेच माझ्या मुलाला इथे बोलावून घेते, पण तोपर्यंत आमचा मुलगा बोल्यावर नाही उभा राहू शकत। हे सर्व आठवल्यानंतर तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती वळून परत आपल्या नम्रताकडे बघत असते। आणि तेवढ्यात मात्र आता तेथे नम्रताचे म्हणजे इशूचे दोघींचे सुद्धा ते वडील असतात, ते येतात आणि ते सुप्रियाच्या खांद्यावर हात ठेवतात।
तेव्हा आता सुप्रिया ही आपल्या लेकीला पाहतच असते आणि परत म्हणते की काय काय ओ काय. तर आता सुप्रियाचे मिस्टर तिला म्हणत असतात की अगं ते दुकानचे कागद आहे ना ते मी आता त्यांना देतोय. अगं सुप्रिया पण त्या अगोदर मी तुला विचारतो की काही चुकी तर आपण करत नाही ना. त्यावर आता सुप्रिया म्हणते की अहो जरा नमूकडे बघा ना, ती किती आनंदात दिसते. एक तर अगोदर एक लग्न तिचं मोडलेलं आहे तरी सुद्धा एक चांगलं स्थळ अगदी नशिबाने चालून आलं, मग ते असंच जाऊन द्यायचं. तेव्हा नम्रताचे वडील म्हणते की नाही नाही. तर सुप्रिया म्हणते की अहो ते सर्व एकदा व्यवस्थित पार पडलं आणि ती सुखी संसाराला लागली ना मग सर्व काही अगदी व्यवस्थित होईल. आणि मी काय म्हणते हो तुम्हाला, नमूच्या आनंदापेक्षा दुकान आपल्याला काही मोठं आहे का. तेव्हा नम्रताचे वडील म्हणतात की नाही नाही आणि दोघे बाहेर येतात. त्यानंतर मात्र आता आपली इशू हॉटेलमध्ये घुसते. त्यानंतर मात्र आता तेथे ती रिसेप्शन वर येते आणि त्या माणसाला विचारते की मला अभिषेकला भेटायचं होतं, रूम नंबर 202. तेव्हा मात्र ते विचारतात की तुम्ही ईश्वरी देसाई का. तर इशू म्हणते की हो हो. आणि आता तो त्या इशू मॅडमला म्हणतो की मॅम तुम्ही त्या काउंटर वरून सरळ असे जा. तेव्हा इशू म्हणते की थँक्यू बर का. आणि तर तो म्हणतो की यू आर वेलकम. इशू आत येत असते, प्रत्येक रूम शोधत असते की 201 कोणती आहे आणि तिला आता कळतच नसतं की कोणत्या रूम मध्ये जाऊ की काय. ती इकडे तिकडे शोधत असते की खरंच किती मोठं हॉटेल आहे, नक्की कुठे जाऊ. असं करता करता ती पूर्णपणे गोंधळून जाते आणि तोपर्यंत तिचा मागे जो काही शोचा वस्तू खाली पडते आणि ती फुटते आणि ती मात्र आता फ्लावर प्लॅट असतो आणि तो पडतो म्हणून आता मात्र ती खूप घाबरते. आणि जेव्हा ती खाली पडलेली असते आणि त्यामागे ती रूम असते आणि तेव्हा तिला समोर 201 नंबरची खोली दिसते आणि त्यावर तो नंबर असतो. तेव्हा आता ती विचार करते की जाऊन दे, पडला तर पडला परंतु आपल्याला रूम नंबर तर सापडली. आणि तिच्या मागे आता आर्यन असतो. आर्यन आता हे सर्व पाहत असतो. तेव्हा मात्र आता लगेच ती तेथे रूम मध्ये येते आणि आपल्या बाहेरूनच जिजूला पाहते तर तो तयारच होत असतो. आणि आता ईश्वरीला बघून खूप आनंद होतो. ती जिजू असे म्हणून लगेच आत येते तर आर्यन सुद्धा तेथून डोकावून आता हे सर्व ऐकण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर मात्र आता तो सर्व आपले जे बॉडीगार्ड मागे असतात त्यांना त्या हॉटेल वेटरला क्लीन करण्यासाठी हे सर्व सांगतो. आणि ईश्वरीच्या मागे तो खिडकीमध्ये येतो आणि ईश्वरी ही आपल्या जिजूंसमोर हात जोडत असते आणि म्हणत असते की हे बघा जिजू, ह्या लग्नासाठी मी काही करायला तयार आहे परंतु तुम्ही असं मला हा चान्स सोडायचा नव्हता. अहो या लग्नासाठी अगोदरच आई वडिलांचा खूप असा खर्च झाला, त्यामुळे ह्या लग्नासाठी मी काही सुद्धा करेल. असे जेव्हा तो आर्यन ऐकतो तेव्हा तो लगेच तिथून निघून जातो. तेव्हा आता अभिषेक इशूला म्हणत असतो की ईश्वरी हे बघ. तर ईश्वरी म्हणते की जिजू मी दुकानाचे कागद घरात कुणाला न सांगता घेऊन आले, त्यामुळे प्लीज तुम्ही तुमच्या आई वडिलांना समजावा. तुम्हीच त्यांना सांगून टाका की तुम्हाला दुकानाचे कागद नकोय, म्हणजे सगळं काही एकदम असं बढिया होऊन जाईल. तेव्हा सांगताना असं ती आपल्या जिजूंना विचारते तर तो अभिषेक हो बोलतो. आपण काहीतरी करू ईश्वरी, तुम्हाला थोडासा वेळ दे, मी ह्या प्रॉब्लेम्स मधून सोल्युशन काढतो. ट्रस्ट मी आहे ना तुझा माझ्यावर विश्वास. तर ईश्वरी म्हणते की हो हो जिजू, आणि ताईचा तर तुमच्यावर खूप जास्त विश्वास आहे. असं म्हणून ती पुन्हा म्हणते की जिजू अहो नाही ना जाणार आमचं दुकान. तेव्हा अभिषेक म्हणतो की हो 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 अगं तू काळजी करू नकोस. तेव्हा ईश्वरी खूप खुश होते आणि थँक्यू सो मच उड्या मारायला सुरुवात करते. तेव्हा आता अभिषेक म्हणतो की यू आर मोस्ट वेलकम. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो जिजू, अहो तुम्ही एकदम माझं टेन्शनच दूर करून टाकलं, त्यामुळे तुम्हाला मी माझ्या हातचा आज स्पेशल जिलेबा खाऊ घालते. आणि समोसा, पोह्या, कचोरी, दहीवडे सर्व काही फेमसच आहे आमच्या दुकानातील. आणि परत तिच्या डोक्यात येते आणि ती डोक्याला हात लावते की अरे भगवान मी काय बोलत बसले. ताई वाट बघत असेल, जिजू घरातील सर्वजण मी कुठे गेले म्हणून वाट बघत असते. येते मी आणि जिजू तुम्ही सुद्धा लवकरच या वरात घेऊन. तेव्हा अभिषेक म्हणतो की हो 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 आणि ईश्वरी धावतच जाते. परंतु अभिषेकचा सुद्धा प्लॅन काही वेगळाच असतो. तेव्हा मात्र त्याने सर्व काही आपल्या मोबाईल मध्ये हे रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. त्यानंतर मात्र आता इकडे हे इशूचे आई वडील ती फाईल शोधत असतात दुकानची पेपरची, आणि ती लाल कलरची फाईल होती. कुठे गेली असेल अगं सुप्रिया, मला चांगलं आठवतं मी येथेच ठेवलेली होती. व घर ते पालतं घालतात आणि सुप्रिया म्हणत असते की हो हो मला सुद्धा आठवते. आणि सर्वजण ती फाईल शोधत असतात. सुप्रिया म्हणते की अहो मी दुकानचे कागदपत्र येथेच ठेवले होते, गेले कुठे ते. तेव्हा आता तिचे बाबा म्हणत असतात की कुठे आहे, मलाच खरंच काही कळत नाही. सुप्रिया विचारते की तुम्ही तिकडे सर्वत्र शोधलेस ना. तेव्हा आता इशूचे बाबा म्हणतात की हो हो. आणि नम्रता आता पडद्यामागे येते आणि ह्या दोघांचं चाललेलं जे काही आहे ते तिच्या कानावर पडते. तेव्हा आता इशूचे बाबा म्हणत असतात की हो अगं मी व्यवस्थित ठेवलं होतं सुप्रिया सर्व काही, परंतु आता मात्र काहीच असं मिळत नाही, कुठे गेले असतील ते कागदपत्र. तेव्हा मात्र आता सुप्रिया म्हणते की अहो आता काय करायचं, वरात सुद्धा
थोड्या वेळातच पोहोचेल, मग आपण त्यांना काय उत्तर द्यायचं. तेव्हा मात्र आता हे सर्व ऐकून नम्रता मनात म्हणते की इशू तर तिकडे पोहोचली होती, अजून तिचं काही बोलणं झालं की नाही. तिचा फोन सुद्धा बंद पडलाय, मग कळणार कसं की तिकडे काय झालं ते. तेव्हा मात्र आता ईश्वरी रूमच्या बाहेर येते आणि तिच्याकडून जी काही ती कुंडी वगैरे खाली पडलेली असते आणि ती पाहते तर सर्व काही व्यवस्थित ठेवलेलं असतं आणि ती म्हणते की काय क्लीन सुद्धा झालं, साफसफाई सुद्धा आणि सर्व काही जागच्या जागी खरंच. आणि चल आता ईश्वरी जायचं आपल्याला, म्हणून आता ईश्वरी तेथून जायला निघते. त्यानंतर मात्र इकडे फॅशन शो सुरू होतो. तेव्हा आता सर्वजण तिथे हजर असतात. अंजली सुद्धा आलेली असते, ती सुद्धा आपल्या चिंटूकडे म्हणजे आर्यनकडे बघून खूप खुश होत असते. आणि आता प्रत्येक एक मुली मॉडर्न मुली येतात आणि आपल्या अंगावरील जे फॅशनचे कपडे आहेत तर ते अगदी मस्त असे तेथे येऊन स्टाईलमध्ये दाखवत असतात, फॅशन करत असतात. सर्व रिपोर्टर तेथे हजर असतात आणि आता आपल्या आर्यनला सुद्धा खूप आनंद वाटत असतो की आपल्या सात्विक फॅशनची डिझाईन जो शो आहे तेथे तो होत आहे. आणि तेवढ्यात आता अंजली उठायला लागते आणि चिंटू अरे जरा मी आलेच असं म्हणते. तेव्हा चिंटू म्हटल्यानंतर आपल्या आर्यनला राग येत असतो. तो म्हणतो की अगं तू घरी म्हणत जा ना. तेव्हा मात्र लगेच अंजली म्हणते की जरा आले, मी यांना फोन करून येते, इथे आवाज येत नाही, मी त्यांना फोन करून आले. तेव्हा मात्र आता अंजली बाहेर जाते आणि तिच्या मागे लगेच आर्यन हा जे काही तिच्या सुरक्षेसाठी आपले बॉडीगार्ड आहे ते सुद्धा पाठवतो. त्यानंतर मात्र आता एक जी मॉडेल असते, सर्व मॉडेलिंग करून झालेलं असतं, परंतु शेवट जी एक मुलगी असते ती ऐन वेळेस तेथे पोहोचलेली नसते. म्हणून आता तेथील सर्व स्टाफ हा टेन्शनमध्ये येतो आणि जर ती मॉडेल वेळेवर पोहोचली नाही तर आर्यन सर आपला जीव घेतील. शोधा ती मुलगी कुठे आहे, चला गो. म्हणून ते आता सर्वजण त्या मुलीला शोधायला निघतात. परंतु इकडे आता ईश्वरी हिला नेमकं बाहेर कसं पडायचं तोच काही मार्ग दिसत नाही. ती विचार करते की आता बाहेर कुठून पडायचं, सगळीकडे काही सेमच दिसते. म्हणून ती आता जरा पुढे येते आणि ह्या दोन मुली मात्र तिच्या मागेच येत असतात की आता ह्या मुलीला कुठे शोधायचं, म्हणून ते त्यांच्या मॉडेलला शोधत असतात. त्यानंतर मात्र इकडे घरी आता त्या दोन ज्या आपल्या शेजारणी असतात तर एकमेकींशी बोलत असतात की अगं म्हणतात ना लग्नाचा मुहूर्त सुद्धा आलाय आणि त्या नम्रताची लहानी बहीण ईश्वरी कुठेतरी गायबच आहे असं म्हणतात. नम्रता हे अगदी ईश्वरीला फोन करता करता ऐकत असते. दुसरी म्हणत असते की हो ना अगं आपल्याच बहिणीच्या लग्नामध्ये कोणी असं बेजबाबदारपणे वागतं का. एकमेकीकडून त्या काही पैसे घेत असतात. तेवढ्यात जयू आत्या आतमध्ये येते आणि जयू आत्या दोघींना म्हणते की काय ग किती वेळचं मी तुम्हाला शोधते, इथे काय करतात, गुरुजींना काय हवं नको ते तुम्हाला पाहता येत नाही का, जा बरे लवकर बाहेर. आणि गौरी हाराची कोणी तयारी करणार आहे की नाही, की सब कुछ मुझे ही करना पडेगा. तेव्हा त्या म्हणतात की नाही करत ना हो आत्या. तर आता जयू आत्याला राग येतो. जयू आत्या म्हणते की काय आत्या, मी तुझी आत्या आहे का, नाही ना, मग तुम्हाला जयूच म्हणायचं. वय काय फार नाही माझं, तुझ्यापेक्षा 5-10 वर्षांनी लहानच असेल मी. जा ना बसलात काय, जा लवकर नाश्ता करून घ्या. आणि ज्या आपल्या नम्रताच्या मैत्रिणी असतात तर त्यांना सुद्धा ओरडते की जा ना तुम्ही सुद्धा इथे काय बसलात. गुरुजी ओरडतात, त्यांना काय हवं नको होते पहा जा बरं. म्हणून आता सर्वजणी बाहेर तर जातात, परंतु नम्रता मात्र आपली इशू केव्हा येते तिची वाटच बघून असते. तेव्हा मात्र जयू आत्या नमूजवळ येते, परंतु ह्या दोघींची कुजबूज सुरूच असते. त्या म्हणत असतात एकमेकींना अगं नम्रताचा नवरा US ला शिकलेला आहे असं म्हणतात, पगार तर त्याला भरपूरच असेल. दुसरी म्हणते की हो ना अगं पगार तर असेल, परंतु एकुलता एक आहे असं म्हणतात. तेव्हा मात्र आता सुप्रिया हे सर्व ऐकते. तेव्हा आता हे सर्व ऐकून सुप्रिया विचार करते की नम्रताच्या सुखासाठी दुकानही त्यांना देणं हा जो काही आम्ही निर्णय घेतला ते एकदम योग्य आहे असं तिला म्हणजे विचार येतात. तेव्हा जयू आत्या पुन्हा त्या दोघीवर ओरडते, झाली का तुमची परत बडबड सुरू, जा ना नाश्ता करून घ्या, संपेल, मी तुम्हाला म्हटले होते ना. म्हणून आता जयू आत्या त्या दोघींना बाहेर पाठवते आणि तेवढ्यात त्या दोघी बाहेर गेल्यानंतर मात्र आता सुप्रिया नमूला विचारते की नमू दुकानाची कागदपत्र तुझ्या कपाटात आहे का ग. तेव्हा नमूला तर माहिती असतं, परंतु नमू काही बोलत नाही. तर लगेच सुप्रिया म्हणते की अगं हमेशा म्हणजे प्रत्येक वेळेला आपण दुकानचे कागद जेथे ठेवतो त्या ठिकाणून ते गायब आहेत. तेव्हा आता जयू आत्या सुद्धा नमूला विचारते की अगं नमो आई काय विचारतेस, दुकानाचे कागद कुठे आहे हे तुला माहिती आहे का. अगं कधीपासून आम्ही शोधतोय मिळतच नाही. म्हणून जयू आत्याला सुद्धा खूप टेन्शन येतं. जयू आत्या सुप्रियाला म्हणते की तू कपाटात पहा, मी येथे पाहते. त्या दोघी शोधत असतात, परंतु आता मात्र नम्रताला टेन्शन येतं की नक्की आता तिला माहिती असतं इशू ते कागद आपल्या सोबत घेऊन गेलेली आहे म्हणून. त्यानंतर मात्र इकडे ईश्वरी हा हॉटेलमधून रस्ता बाहेर कसा जायचं हा शोधत असते. तेव्हा त्या दोन मुली तिला
पाहतात तिच्या जवळ येतात आणि ती त्यांना विचारते की मला काहीच कळत नाही की रस्ता कुठे आहे, कुठून बाहेर जायचं. त्या दोन्ही मुली म्हणतात की अगं इथूनच जायचं, चल लवकर. म्हणून त्या तिच्या हाताला धरतात आणि तिला घेऊन येतात. तोपर्यंत इकडे प्रत्येक मॉडेलिंग सुरू असतं. तेव्हा मात्र आता ह्या मुली हिला इकडेच पकडून घेऊन येतात आणि काय ग तू कुठे होती असं विचारत असतात. तेव्हा ती इशूला काही कळत नसतं. ती म्हणते की हो इथेच होते, बाहेर कुठून जायचं हा रस्ता शोधत होते, परंतु मला काही समजेनासं झालं. आणि थोडंसं तिला तयार करून तिला लगेच पाठवतात. ती म्हणत असते की अहो माझं ऐकून तरी घ्या, मला जायचंय, मला जायचं, घरी जायचं असं म्हणत असते. परंतु त्या काही न ऐकून शेवटी तिला धरून त्या तिकडे मॉडेलिंगसाठी घेऊन जातात. त्यानंतर इकडे जयूआत्या आणि निर्मल सुप्रिया मात्र अगदी ते पेपर्स शोधून कंटाळतात. जयूआत्या नमूला विचारत असते की नमो अगं तू अशी उभी का राहिलीस, काय झालं सांग ना, तुला माहिती आहे की ते पेपर्स बद्दल. सुप्रिया सुद्धा विचारते की नमो अगं तू अशी गप्प का आहेस, काय विचारतो आम्ही तुला आत्या काय विचारते. तर नम्रता म्हणते की आत्या खरंच मला माहिती नाही की दुकानचे पेपर्स कुठे आहेत ते. तेव्हा आता जयू आत्या डोक्याला हात लावते की अरे देवा, असं जादू केल्यासारखं हे कागद कुठे गायब होतील. तेव्हा आता जयू आत्या म्हणते की जर तुझ्या नमो सासूला कळलं तर ती तिकडे वेगळाच तमाशा करेल. तेव्हा त्या दोघींना खूप टेन्शन येतं, परंतु आता मात्र इशू कुठे हे त्यांच्या लक्षात येतं. म्हणून ते नम्रताला विचारायला सुरुवात करतात की अगं इशू कुठे. आणि इशू मात्र आता इकडे त्या मुली तिला धरून अगदी त्या स्टेजवर घेऊन येतात आणि तिला त्या तेथे मॉडेलिंगसाठी पाठवतात. तर ईश्वरी खूप घाबरते. तेव्हा मात्र आता ईश्वरीला नेमकं काही कळत नसतं. सर्वजण तिच्याकडे पाहत असतात. ती स्टेजवर आलेली असते आणि आता आर्यनचं जेव्हा तिच्याकडे लक्ष जातं तेव्हा मात्र आर्यनला आता ती जेव्हा पहिल्यांदा भेटली होती ते सर्व त्याला आठवतं. ईश्वरीला तर खूप टेन्शन येतं, कारण तिला काही कळत नसतं की येथे कुठं आणून मला उभं केलं आणि सर्वजण माझ्याकडे पाहतात म्हणून. त्यानंतर मात्र आता इकडे आत्या आणि सुप्रिया ह्या नम्रताला विचारत असतात की इशू कुठे इशू तुला माहिती असेल सांग. नम्रता काही बोलत नसते, फक्त बघत असते. तर जयू आत्या म्हणते की हो ते सुद्धा तुला माहिती नाही का झालं, म्हणजे इशू गायब आहे, घरात इतकं टेन्शन चालू आहे, ही पोरगी काय करते कुठे आहे खरंच काहीच माहिती नाही. म्हणून आता जयू आत्या सुद्धा खूप भडकते. तेव्हा सुप्रिया म्हणते की जयू ताई अहो आता काय करायचं, कुठे हे कागद शोधायचे. तेव्हा आता जयू आत्या तर डोक्याला हात लावून घेते. दोघींना सुद्धा खूप टेन्शन येतं. जयू आत्या म्हणते की सुप्रिया परत एकदा तुमच्या रूम मध्ये बघून येऊत, कदाचित ते मिळून सुद्धा जाते. तेव्हा मात्र आता ईश्वरी उभी असते आणि सर्व मध्ये इकडं स्टेजवर कुजबूज सुरू होते की ही मुलगी अशी का उभी आहे, की मॉडेलच आहे ना ही, कशी उभी आहे बघ. म्हणून रिपोर्टर एकमेकींशी बोलत असते. तेव्हा मात्र दोन मॉडेल पुढे येतात, तिच्या हाताला धरतात आणि आगे चलते रहे असे म्हणून त्या दोघी तिला पुढे घेऊन येतात आणि उभं करतात. आर्यन हा तिच्याकडे पाहतच असतो. इशूला मात्र यातील काही कळत नसतं की नक्की हे चाललं तरी काय. तिचे फोटो काढत असतात. तेव्हा मात्र आता रिपोर्टर एकमेकींशी बोलत असतात की या मुलीला काय झालं, ती अशी ठोंब्यासारखी का उभी आहे. ज्या मॉडेल असतात त्या सर्वजणी येतात आणि ईश्वरीच्या मागे उभे राहतात. तेव्हा आता दुसरी रिपोर्टर म्हणते की ही नक्की फॅशन शोची वाट लावायला आली असं वाटतं. तेव्हा आर्यनला मात्र आता तिने तिच्या जिजूंशी जे काही बोलत होती की मला हा चान्स सोडायचा नव्हता, जो लग्नासाठी खर्च झालेला आहे तो मला आता हे सर्व त्याला आठवते. तो लगेच उठतो आणि ईश्वरीच्या मागून येतो आणि कोण आहेस तू असे रागानेच विचारते. तेव्हा आता ईश्वरीचा पाय घसरतो आणि ती लगेच आता आर्यनच्या मिठीत पडते. तेव्हा आता ते दोघे एकमेकांकडे पाहत असतात. आर्यन तिच्याकडे रागाने पाहत असतो, परंतु आता मात्र दोघे एकमेकांच्या मिठीत असतात. तेव्हा आता तेथील सर्व हे फोटो काढून घेत असतात. कोणी आपल्या मोबाईलमध्ये काढतात, कोणी कशामध्ये काढतात, सर्व काही फोटो खेचले जातात आणि हा भाग येथे संपतो. हो मात्र आता जे काही तो व्हिडिओ बनवलेला असतो तो मात्र आता ऐन लग्नाच्या वेळेस हे सर्व म्हणजे दाखवले जाते. आणि आता जी अभिषेकची आई असते तर ती पुढे येते आणि सुप्रिया आणि तिच्या म्हणजे मिस्टरांना म्हणजे नम्रताच्या आई वडिलांना ती सर्वांसमोर अपमान करून सांगत असते की तुम्हाला लाज वाटत नाही का, तुम्ही तुमच्या होणाऱ्या जावयाकडे तुम्ही तुमच्या मुलीला डील करायला पाठवता. त्यानंतर मात्र हा इकडे अभिषेक सुद्धा त्यामध्ये सामील असतो आणि नम्रता खूप रडत असते. नम्रता म्हणते की तुम्हाला खरंच आमचं दुकान हवं आहे का. तेव्हा तो अभिषेक म्हणतो की हो. तर नम्रताला आणखीन रडायला येतं आणि इकडे ईश्वरीला धरून एका रूम मध्ये आणलं जातं आणि तेथे खाली ढकलून दिलं जातं. तेव्हा आर्यन तिच्याकडे रागाने पाहत असतो. तेव्हा आता ईश्वरी रडतच त्यांच्यासमोर हात जोडते की प्लीज मला खरंच जाऊन द्या, मी जर गेले नाही
वेळेवर तर माझ्या ताईचं लग्न मोडेल हो. तेव्हा आर्यन हा खूप असा रागवतो, मोडून दे लग्न, तुझ्यासारख्या मुलींना काय फरक पडतो, एक जर लग्न मोडलं तर दुसरा पटवता, एक नाही दुसरा, दुसरा नाही तिसरा. तर ईश्वरीला खूप राग येतो. ईश्वरी म्हणते की बास, तुम्ही हे कसं असं जे काही बोललात ते कधी तुमच्या बहिणीबद्दल बोलतान का. आर्यनला इतका राग येतो. आर्यन लगेच जोरात म्हणतो शट अप. आता ईश्वरी खूप घाबरते आणि आर्यन तिच्या अंगावर येत असतो रागावून धावत, परंतु ईश्वरी घाबरते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपले चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.